ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 8 भाग 1. हे ओंकाररूप सद्गुरो, तुला नमस्कार असो. तू एक मोठा ज्योतिषी आहेस. तू जीवाचे व ब्रह्माचे एकात्मतेचे घटित पाहून या ओम पुण्याहम या मंत्राने जीव ब्रह्माचे लक्ष लावून देतोस. नवरा नवरीचे लग्न लावलेले पुष्कळ लोक पाहतात, परंतु हे गुरुराजा, आपल्याशीच लग्न लावून टाकणे हे तुझे कौशल्य फार अलौकिक आहे. आणखी तुझी लग्न लावण्याची हातवटी अशी आहे की पाचा पचकाची आटाआट व काळाची काळदृष्टी चुकवून तू आत्मबोधाची घटका स्थापन करतोस. चारही पुरुषार्थाचे लाडू वळून तेलवण तयार करून अहमभावाचे सर्वस्वी लिंबलोण उतरून टाकतोस. साधन चतुष्टाच्या यथाविधी मधुपर्क करून जीवभावाची मृद एकीकडे फेकून देतोस. विषय सुख मागे पडते तीच पायाखालची पायघडी होय आणि दोहीकडे सावधान म्हणतोस तेच तुझे मोठे वचन किंवा खरा उपदेश होय. विषयाचे व्यवधान हाच अंतरपाठ तो सहज समाधानाने फिटतो आणि शब्द बंद करून जिकडे तिकडे शांती प्राप्त होते असा तुझा मुहूर्त मोठा मंगलकारक असतो. प्रणवाच्या अर्धमात्रेसाठी समदृष्टी झाली म्हणजे ब्रह्मस्वरूपाची गाठ पडून ऐक्यभावाच्या मुठी मिटतात आणि लग्न लावण्याची तुझी तरा केवळ अनुपम आहे. तेथे काळही नाही व पांढराई नाही, गोराई नव्हे किंवा सावळाई नव्हे. नवरा मुळी डोळ्याला दिसतच नाही अशा ठिकाणी लग्नाचा समारंभ. परंतु हे गुरुराजा, हे किती आश्चर्य आणि केवढा हा चमत्कार की दुसरे कोणीच तेथे नसताना एकाबरोबरच एकट्यानेच लग्न लावणारा तूच एक खरा आहेस. गुरु समजून तुला बाहेर नमस्कार करावयास जावे तर अंतराळातील आत्माही तूच. आत आणि बाहेर पाहावयास गेले तर सर्व ठिकाणी तूच भरलेला आहेस. तू पण पाहावयास जावे तो खरोखर माझे मी पण नाहीसे होऊन जाते. गुरुनाथा, असे करूनही आपण ग्रंथ कथा करविता आता मागील कथेचा संबंध 7व्या अध्यायाच्या शेवटी अवधूताने यदूला कपोताची कथा सांगितली. आदी अंती उत्तम असलेल्या पृथ्वीपासून तो कपोतापर्यंत अत्यंत श्रेष्ठ असे 8 गुरु सांगितले. आत्मबोधानेच गुरूंना श्रेष्ठत्व येते. आता बाकी राहिलेल्या गुरूंची लक्षणेही अवधूत यदूला सांगेल, तर तेथेही लक्ष ठेवा. श्रवणाने ती बोधस्थिती तुम्हालाही लाभेल. यदूला श्रवणाची आवड असलेली पाहून त्या ब्राह्मणाला मोठा संतोष झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये मोठ्या उल्हासाने त्याने पुढच्या निरूपणाला सुरुवात केली. तो म्हणाला, हे राजा, नीट लक्ष दे. विषयाचे सुख हे स्वर्गात व नरकात सारखेच असते, यात संशय मुळीच नाही. उर्वशीचा उपभोग घेताना स्वर्गामध्ये इंद्राला जे सुख वाटते तेच सुख बरोबर विष्ठेमध्ये डुकरालाही डुकरिणीचा उपभोग घेताना वाटत असते. हेच लक्षात आणून साधू पुरुष दोहो ठिकाणच्या भोगामध्ये मन घालीत नाहीत. प्रेताला जसे आलिंगन देववत नाही त्याप्रमाणे साधू पुरुषही विषयाला शिवत नाही. जिवंत साप हातात धरावा असे कधी प्राण्याच्या मनात येत नाही, त्याप्रमाणे साधू पुरुष विषयाची आसक्ती कधी धरत नाहीत. ज्याप्रमाणे दुःखाला आमंत्रण केल्याशिवाय प्राण्याकडे दुःख येते, त्याप्रमाणे इच्छा केल्याशिवायच प्राक्तन हे इंद्रिय सुखही प्राण्याला बलात्काराने भोगावयाला लावते. स्वतःला दुःख भोग व्हावा हे कोणाच्याही जीवाला आवडत नाही, परंतु दैव जसे दुःख मागितल्या वाचून देते तसेच ते सुखाच्या वाटाही त्यांच्याकडून भोगविते. असे असून लोक त्यासाठी उद्योग हा करतातच आणि त्यामुळे साऱ्या आयुष्याचा नाश होतो. याकरिता विषयाची अस्था सोडून परमार्थाच्याच भजनी लागावे. परंतु तू म्हणशील की केवळ परमार्थाच्याच नादाला लागले तर आहाराशिवाय हा देह राहणार नाही, तर त्यातच खरोखर अनुभव पाहण्यासाठी मी अजगराला गुरु करून घेतले. अजगर हा उद्योग केल्या वाचून सहज यदृच्छेने जो आहार मिळेल तो सेवन करतो. डगमगून धीर सोडत नाही. त्याचा विश्वास दांडगा असतो. तो स्वभावतः
तोंड पसरवतो आणि सहजगत्या जे तोंडात पडेल मग ते सरस किंवा नीरस याचा विचार करत नाही. तो आहार संतोषाने ग्रहण करतो. तसाच प्रकार योग्यांचा आहे. ते निरंतर निजात्मस्थितीतच रंगलेले असतात. ते रसावरील आसक्ती सोडून यदृच्छेने जे चालून येईल ते सेवन करतात. योग्यांचे आहार सेवन करणे म्हणजे काय सेवन केले हे रसनेला कळावयाचे नाही. रसनेच्या अंकित न होता आहार घ्यावयाचा तो स्वात्मदृष्टीने घ्यावयाचा. आंबट तिखट वगैरे तो जाणतो, पण सर्व काही एकाच स्वादाने ब्रह्मरसभावनेने ग्रहण करतो. सरस निरस हा भाव ठेवीत नाही. आत्मसुखाच्या गोडीनेच गोड करून घेतो. खरोखर तोंड पसरले असता नुसता वास जरी आत शिरला तरी तोच अजगराचा आहार होऊन बसतो. त्यानेच त्याच्या शरीराचे पोषण घडते. त्याचप्रमाणे योग्याची स्थिती असते. ते वायुभक्षण करूनही सुखाने राहतात. आहारासाठी ते इतरांपाशी बिलकुल काकुळतीला येत नाही. थोडेफार सरस निरस हा भावच त्यांचेपाशी नसतो. जे स्वभावतः तोंडात येऊन पडेल ते स्वस्थ चित्ताने सेवन करतात. अजगराला बहुत कालापर्यंत आपोआप आहार न मिळाला तरी त्याची धारणा चळत नाही. तो स्वस्थानी जशाचा तसाच लोळत असतो. त्याप्रमाणे हे पहा, योग्याला बहुत काल अन्न न मिळाले तरी तो लांब आसन करून निद्रेशिवाय निजलेला असतो. निद्रा म्हणून त्याला नसतेच, पण तो अहोरात्र निजसुखाच्याच तंद्रीत असतो. बाह्य उपाय म्हणून काही करीत नाही. नशिबाने जे भक्ष्य देहाला मिळेल ते ज्या ज्या वेळी जे जे नशिबी असेल ते ते त्या त्या वेळी मिळेल ह्या निश्चयाने त्याचे ज्ञान मलिन होत नाही. आत्मनिजबोधामुळे त्याची धारणा ढळत नाही. अजगराची शक्ती अचाट, देह व पराक्रम प्रचंड असतो, परंतु उद्योगाची धामधूम म्हणून काही करीत नाही. आपला तोंड पसरून पडलेला असतो. योगीही केवळ तसाच असतो. त्याला शरीर सामर्थ्य असते. त्याची बुद्धीही मोठी कुशल असते व त्याचे इंद्रबलही चांगलेच असते, पण तो आहाराची कल्पनाच मुळी मनाला शिवू देत नाही. खरोखरी कायेला व वाचेला स्वाभाविकपणे तो डळमळूच देत नाही. तो स्वप्न आणि जागृती यांना मुकतो. सपुप्ती सोडून झोपतो आणि शून्याची पासोडी झाडून निजस्वरूपी निजात्मभावाने शयन करतो. आता ज्या समुद्राला गुरु करावयाचा त्याची लक्षणे ऐक. त्यांच्यात गंभीरपणा, परिपूर्णता आणि निर्मळपणा इत्यादी गुण असता. समुद्र सदोदित सुप्रसन्न असतो तसा योगीही सर्व काळ प्रसन्नमुख असतो. आत्मबोधामुळे धूसफुसेपणा म्हणून त्याला केव्हाही माहीत नसतो. नद्यांचे गढूळ पाणी येऊन मिळाले तरी समुद्र गढूळ होत नाही. तो अगदी निर्मळच असतो. तसाच योगीसुद्धा नाना प्रकारची कर्मे करीत असूनही सदोदित निस्त्रस्त असतो. समुद्र जसा जळाने गंभीर तसा योगी स्वात्मानुभवाने गंभीर असतो. तो जसा मर्यादा उल्लंघत नाही तसाच योगीश्वर गुरु आज्ञेचे उल्लंघन करत नाही. समुद्रामध्ये भलत्याच शिरवत नाही. तो पाणी व लाटा याखाली बुडवून टाकतो. तसाच योगीही भाव धरून ज्याच्यापाशी गेल्यास त्याच्या जन्ममरणरूप संसाराला बुडवून टाकतो. समुद्रामध्ये शिरावयाचे कसे व परत यावयाचे कसे हे जो जाणतो तोच समुद्रामध्ये अंघोळ करू शकतो. इतरांना तो लाटांच्या कल्लोळाने कासावीस करून सोडतो. तशीच योग्याची संगती ही भलत्या सलत्यांना व्हावयाची नाही. ते अपभयाने आपोआपच भीत असतात. भाविकांनाच तो सुसेव्य असतो. मोठा धनवंत झाला तरी कोणत्याच उपायांनी त्याला समुद्राचे उल्लंघन करवत नाही. त्याप्रमाणे देव, राजे, मनुष्य आणि किन्नर ह्यासही योगीश्वराचे उल्लंघन करवत नाही. समुद्रामध्ये मळ राहत नाही. लाटांबरोबर तो दूर फेकून देतो. त्याचप्रमाणे योगाच्या ठिकाणीही ध्यानाच्या योगे करून निश्चयाने मळ राहत नाही. ताम्रपर्णी नदी समुद्राला जाऊन मिळाली तो ती तेथे मुक्त खाण म्हणजे मोत्याची खाण
होऊन बसली, तशीच योग्याला श्रद्धा येऊन मिळाली व तीही तेथे मुक्तखाण म्हणजे मुक्तीची खाण होऊन बसली. जो समुद्रामध्ये बुडी देऊन राहतो त्याच्या हातास नाना प्रकारची रत्ने लागतात. त्याचप्रमाणे जो योग्याशी समरसून जातो त्याच्या पायावर ज्ञानरत्ने येऊन पडतात. ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा कधी कोणाला करवत नाही, त्याप्रमाणे योग्याची मर्यादाही वेदांना व शास्त्रांना करवत नाही. समुद्राचे पाणी ज्याप्रमाणे प्रवाहरहित निश्चळ असते, त्याचप्रमाणे योगी हाही मृत्यूभयरहित केवळ निश्चळ होऊन राहिलेला असतो. समुद्राला केव्हाही प्रवाह म्हणून नाही, तो सदोदित जसाच्या तसाच परिपूर्ण. तसेच योग्यासही जन्ममरण नाही, तो सर्व काळ परिपूर्णच असतो. समुद्राची लक्षणे जुळविता जुळविता योग्याच्या ठिकाणी त्याहूनही विशेषपणा दिसून आला. ती योग्याची थोरवी तत्वतः सांगतो, श्रवण कर. समुद्राचे पाणी लाटांच्या खाली अत्यंत चंचल असते, परंतु योगी आतून अगदी शांत असतो. तळमळ ही कल्पना काही नाही. समुद्र हा वरचेवर क्षोभतो, पण योगी कधीच क्षोभ पावत नाही. योग्याचे मन कशानेही उचंबळत नाही, तो सर्वदा योगबलाने सावध असतो. समुद्रास पौर्णिमा अमावस्यादी पर्वकाळी भरती येते, पण योगी हा सदानंदाने निरंतर परिपूर्ण असतो. समुद्रास चंद्रामुळे भरती ओठी असते, परंतु योगी हा स्वात्मानुभवाने सदोदित समच असतो. समुद्र हा सर्वांना खारट, तसाच मात्र योगीराज नव्हे. तो सर्व प्राणीमात्रास मधुर, तसा बोधही मधुर व सत्य असतो. ज्याला पूर्ण बोध नसतो, निजात्मतेचा अनुभव ज्याला असत नाही, त्याच्या ठिकाणी अपगदशेतील शेंदाडप्रमाणे माधुर्य कोठेच येणार. सागरावर मेघवृष्टी झाली असता ते जीवन फुकट जाते, पण योग्याचे मात्र तसे नाही. त्याची सेवा केल्यास तो ती मुळीच वाया जाऊ देत नाही. योग्याने यत्किंचितही सेवा ग्रहण केली तरी तेवढ्याने तो भवव्यथा निवारण करतो. यासाठी मुमुक्षुजनांनी सर्वथैव हरिभक्तांची सेवा करावी. पर्जन्य काळामध्ये एकूण एक नद्या अपरंपार पाणी घेऊन आल्या तरी त्या योगे समुद्र हर्षाने उचंबळत नाही किंवा तेणे करून समुद्रात पाणी चढत नाही. ग्रीष्म ऋतू आला असता नद्यांचे प्रवाह बंद होतात, म्हणून त्याची खंत घेऊन तो नद्यांचा स्वामी काही ओसरत नाही. त्याचप्रमाणे योग्याच्या ठिकाणी नाना प्रकारची समृद्धी चालून आली तरी तो आपले ठिकाणी अहंता बाळगत नाही व यत्किंचितही गर्व करत नाही. बरे ती समृद्धी गेली तरी त्याच्या अंतःकरणास खंती वाटत नाही. नारायणात्मक दृष्टीने सुखानंदातच नांदत असतो. श्रीमंतीमध्ये असला तरी मी श्रीमंत हा भाव त्याच्या मनास शिवत नाही. बरे दरिद्री झाला तरी दरिद्रीता योग्याला माहीतच नसते. श्रीमंती काय आणि दारिद्र्य काय या दोन्ही त्याच्या चित्ताला सारखेच. प्रपंचाची आसक्ती म्हणून नाही, स्वात्मानुभवाने तत्वतः तो नारायण स्वरूपच झालेला असतो. हा प्रपंचाचा पाश कठीण. श्रीसंग हे नाशाचे मूळ होय. याच संबंधामध्ये पतंग हा मी उत्तम गुरु केला ती हकीकत ऐक. दैवी गुणमयी जी माया तिचे स्वगुण स्वरूप म्हणजे स्त्रिया होत, ते स्त्रीसुखाचे भोग भोगण्याची प्राण्यांच्या ठिकाणी बलवत्तर इच्छा उत्पन्न झाली. हावभाव विलासादी गुणांनी कटाक्ष बाणांनी पुरुषांचे धैर्यरूप चिलखत फोडून या स्त्रिया हृदय प्रदेशी संचार करतात. भयंकर कटाक्ष प्रहारांनी पुरुषांचे धैर्य जमीनदोस्त करून स्त्रीरूप पाशात अडकवून भोगरूप बंदिशाळेमध्ये उखडून टाकतात. स्त्रीभोगांचे जे सुख ते निव्वळ दुःख आहे हे ध्यानात ठेव. मधुर विष हे तोंडात घातले तर परिणामी प्राणघात ठेवलेला दिव्याला जाऊन बिलगण्यामध्ये पतंगाला काय सुख आहे ते बरे. जोरजोराने कवटाळायला जाऊन मृत्यूपंथाला मात्र लागतात. पुढचा पतंग मेलेला पाहतात तरी मागच्याच्या दिव्यांच्या ठिकाणी जबर लोभ आहेच. त्याचप्रमाणे स्त्री कामाने एक फशी पडतात तरी पण दुसरे पतंग न्यायाने त्या विषयामध्ये आसक्त होतातच. याप्रमाणे विवेकशून्य मूर्ख लोक स्त्रीसुखाला लालचावतात,
पण त्याच्या संसर्गाने लोकांना प्राप्त होणारे मरण मात्र काही केल्या चुकत नाही. दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जळून तेलामध्ये पडतो, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या संगतीने निश्चयपूर्वक अंधतम नावाच्या नरकामध्ये पतन घडतेच. हे पहा, स्त्रिया, सोने, वस्त्रे, अलंकार व रत्ने ही लोकांच्या पतनासाठी मायेने निर्माण केलेली पडणी म्हणजेच पतने आहेत. एक स्त्रीच नरकामध्ये लोटते. सोन्याचा लोभ तर त्यापेक्षा जबरदस्त. नरक, रत्ने आणि भूषणे ही सुद्धा तत्काळ नरकुंडामध्ये नेऊन घालतात. ही सगळीच अनर्थाची घरे एका स्त्रीच्या ठिकाणी एकवटली आहेत. तेव्हा स्त्री दृष्टीस पडताच लोक कशाचे राहतात? अंगामध्ये अगोदरच पिशाच्च संसार झालेला, त्यावर आणखी दारू पाजली म्हणजे मग त्या मनुष्याच्या बोलण्याला आणि नाचण्याला जसा सुमारच नसतो, किंवा एखाद्या बाष्कळाच्या तोंडचे जसे भाकड पुराण, त्यात आणखी शिमग्याचा सण यावा, मग जी वाचेची विटंबना होते तिला आळा कोण घालणार? मदिरा ही आधीच सर्वांना भुरळ पाडणारी, त्यात आणखी मादक द्रव्य तीमध्ये मिसळणे, मग तो रस प्राशन केल्यावर भ्रमाला जशी सीमाच राहत नाही, त्याप्रमाणे मोहाचे अस्सल रूप तेच स्त्रीचे स्वरूप होय. त्यात आणखी वस्त्रे, प्रावरणे, अलंकार याची भर. काजळ, कुंकू, अलंकार, वस्त्रे, तऱ्हेतऱ्हेच्या शालू, पैठण्या वगैरेंनी स्त्री सुंदर शोभू लागते. तिच्यामध्ये मायेचे विकार फैलावून राहतात. ज्यांनी इंद्रियदमन केले नाही त्यांनाच माया ताप देते, परंतु भक्तांच्या समोर ती कालत्रयींनी उभी राहत नाही. ज्यांची श्री गोविंदाच्या ठिकाणी अत्यंत भक्ती, त्याच्या तो कृपानिधीच रक्षणकर्ता असतो. भक्तांचे कसे रक्षण करतो म्हणाल तर हा आत्मा ही आत्मी असा स्त्रीपुरुष भेदच मुळामध्ये नाही. तेथे भगवंतच स्त्रीरूपाने भासतो. आत्मानुभव देऊन जो भक्तांचे रक्षण करतो, सुंदर स्त्री पाहून ज्याची विवेकदृष्टी नष्ट होते व आसक्तीपूर्वक उपभोगाला जे मिठी मारतात ते कोटीच्या कोटी दुःखे भोगतात. दिव्याच्या रूपातली झगमग पाहून पतंगाच्या ठिकाणी उपभोगाची लालसा उत्पन्न होते, म्हणून ते झपाट्याने झडप घालतात व अग्नीमध्ये जळून खाक होतात. अशा प्रकारे स्त्रीच्या रूपाने माया ही उपभोग लालसेने जीवांना भुरळ घालते. जे हरिचरणाला विमुख असतात त्यांनाच माया भुरळ घालीत असते. आता मधुकरीच्या लक्षणाने मी भ्रमरासही गुरु केले. इतरास दुःख न देता आपला कार्यभाग साधावयाचा असतो, त्याची ही लक्षणे ऐकून घे. भ्रमर हा फुलात शिरून फूल चुरडूक देत नाही व आपला कार्यभाग तर साधून घेतो. अशी भ्रमराची बुद्धी चांगली असते. तोच प्रकार योग्याचा आहे. घरोघर घासभर भिक्षा मागून निर्वाह करतो. गृहस्थांना ताप देत नाही. समर्थ किंवा दुर्बळ असा भेदभाव मनात मुळीच न आणता योगी केवळ प्राणधारणेपुरतीच भिक्षा घालतो. भ्रमर कमलिनीत शिरून परिमळाला लुब्ध होऊन बसतो. अस्तमानी कमळ मिटते व तेच भ्रमरास बंधन होते. जो सुकलेले कठीण लाकूड भेदून जातो तो कोमल अशा कमलदलामध्ये कोंडून पडतो. प्रियकरणी दुखवेल म्हणून स्तब्ध राहतो. बाहेर निघण्याचा मार्ग शोधत नाही. त्याचप्रमाणे सैन्याशीही जर एकाच ठिकाणी आसक्त होऊन राहिला तर तेच त्याला बंधन होऊन बसते. तो विषयाच्या लोभात गुंतून पडतो. अगदी लहान फूल असले तरी ते सुद्धा भ्रमराचा अनादर नाही. त्यातच शिरून भ्रमर परिमळ सेवन करीत असतो. पूर्णपणे विकसित झालेल्या ज्या मोठ्या कमलिनी त्यांच्यातही शिरून तो सारा अंश तेवढा घेऊन जातो. त्याचप्रमाणे योगीही नीटनेटका यथाशास्त्र असा पुष्कळसा विचार किंवा लहान मोठे तर्क करीत बसत नाही. फक्त सार तेवढे ग्रहण करतो. वेदांतात सांगितलेल्या ब्रह्मस्थितीलाही तो यथोचित मान देतो. त्याचप्रमाणे इतर स्तोत्रादिकांमध्ये वर्णिलेल्या ब्रह्मव्युत्पत्तीलाही तितक्याच आदराने मानतो. पंडितांचे वचन मानतो. तसाच कोणी सामान्य मनुष्य जरी काही हिताचे भाषण बोलला तरी तेही अत्यादरपूर्वक मानून त्यातले सार ग्रहण करतो. पतीच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून कुलवधू जशी सासूसासऱ्यांना मान देते, तसेच त्यास
अनुलक्षून त्याच्या चाकर नोकरांनाही आदर करते. पाणी आणि दूध एकत्र झाले तरी ते जसे राजहंसांनी निवडून घ्यावे तसाच योगीही सारासार विचारपूर्वक सार अंश तेवढा ग्रहण करतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना हाच मुख्य सारांश आहे. जे ध्यानात ठेवावे हे महाबाहो. हीच निष्ठा, हीच भावना ज्याला ठसली त्याला स्वप्नात सुद्धा अपाय माहीत नाही. या भरलेल्या जगामध्ये तो सारग्राही असतो तोच योगी होय. याप्रमाणे यदूला अवधूतांनी गुरूंची लक्षणे सांगितली. हे राजा, मी 2 प्रकारच्या माशा गुरु केल्या व मधमाशी आणि दुसरी साधी माशी. अरे हा पहा की घरातील माशी साखरेच्या ढिगावर बसली तरी आपल्या हातची साखर तोंडात घालते, परंतु तिच्याजवळ संग्रह मुळीच नसतो. हे संध्याकाळला होईल, एवढे सकाळला खाईल असा वेगळा संग्रह काही माशीने केलेला नसतो. योग संन्याशाचीही तीच गती असते. मिळेल ती भिक्षा हातात घेऊन तोंडात घालावयाची संग्रह म्हणून करावयाचा नाही. हात हे भिक्षापात्र आणि पोट हेच साठवण, याहून वेगळे काही साठवण्यास घर किंवा स्वतंत्र भांडे म्हणून नाही. भिक्षूजवळ सकाळला किंवा संध्याकाळला अन्नाचा संग्रह म्हणून नसावा. संग्रह केला असता त्याचा नाश होतो. याच संबंधाने मधमाशीला मी गुरु केले. नाना प्रकारच्या अवघड अशा ठिकाणी मधमाशी मधाचा संग्रह करते. मध नेणारे लोक जेव्हा येतात तेव्हा तो संग्रहच तिच्या घातास कारण होतो. संग्रहाच्या खटपटीच्या लालसेने अवघड अशा कड्यांवर मोहोळ बांधतात. तशा अडचणीच्या ठिकाणी सुद्धा मध काढणारे लोक मधाच्या लालसेने कडोविकडीने रिघाव करतात आणि पहा, मोहोळ जोडले म्हणजे माशांचाही फडशा पडतो. अशा प्रकारे संग्रहाचा प्रकार प्राणघातक कारण होतो. या जगातला प्रकार पाहून भक्त, भिक्षू, योगी व इतर सज्जन यांनी बिलकुल संग्रहाच्या भरीस पडू नये, कारण परिणामी नाश हा ठेवलेलाच असतो. सत्कर्म आचारावे व शुद्ध धर्माचा संग्रह करावा हे वर्म न समजून धनाच्या लालसेने अधम लोक नाश पावतात. द्रव्य हे विनाशाचे फळ आहे, तसेच नाशाचेही मूळ आहे आणि विशेष नाशाचे विस्तीर्ण ठिकाण म्हणजे केवळ स्त्री होय, असे तू ओळखून राहा. जीविताच्या नाशाला मूळ म्हटले म्हणजे कनक आणि कांता यांची आसक्ती जो जो अधिक तो संसाराचे दुःखही अधिक. कनक आणि कांता यांचा ज्याला मनापासून कंटाळा तोच जनामध्ये जनार्दन आहे, हे तू खात्रीपूर्वक समजून ठेव. ज्याला स्वतःला सुखाची इच्छा आहे त्यांनी स्त्रीचा संसर्ग ठेवू नये. या संबंधाने मी विशेष करून मत्तहत्तीला गुरु केला. पहा की 60 वर्षे जगणाऱ्या मत्तहत्तीपुढे मनुष्य तो काय, परंतु ते हत्तीणीच्या अंगसंगाच्या इच्छेमुळे मनुष्याच्या बंधनामध्ये सापडतात. जो मनुष्याला आपल्या दृष्टीसमोर फिरकूही देत नाही तोच हत्ती स्त्रीने त्या मनुष्याच्या अंकित करून सोडला. त्याच्या शब्दासरसा तो उठू बसू लागला व मस्तकावर अंकुशाचा मार घेऊ लागला. एवच जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी आहेत त्यांनी संसार जिंकण्यासाठी स्त्रियांना पाहिले की ताबडतोब पळ काढावा. स्त्रियांचे दर्शन नको की त्यांच्याशी भाषण नको. स्त्री दृष्टीस पडली की लगोलग पलाय करावे. पळता पळता पायाखाली काष्टाची पुतळी आली तरी शहाण्यांनी तिला स्पर्शसुद्धा करू नये, कारण निर्जीव स्त्रीसुद्धा पुरुषाला ताप देते. अनिरुद्धाने उषा स्वप्नात पाहिली. तो त्याच्या चित्ररेखेने धरून नेला आणि कृष्णासारखा त्याला सखा असता बाणासुराने त्याला बांधून ठेवले. त्याला सोडवण्याकरता श्रीहरी हा धावत आला असता त्याला 100 आडवा आला. उभयतांचे शास्त्रांनी तुंबळ युद्ध झाले. अशा प्रकारे हरिहर भिडले असतानाही जो स्वप्नातल्या स्त्रीने बांधला गेला होता त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला असतानाही सुटका झालीच नाही. मग इतरांचा काय पाड. पहा की जो खरोखर अनिरुद्ध त्याचाही हा स्वप्नातल्या स्त्रीने निरोध केला, तर तो खरोखरीच्या स्त्रीने हाती धरले तर त्याची सुटका कशी होणार. स्वतःला पुरुष म्हणवतात आणि अखेर स्त्रियांच्या पायी लागतात. त्यांना मुक्ती कशी मिळणार. स्त्रियांच्या संगतीने पतनच ठेवलेले.
गजराज हत्तीणीमध्ये क्रीडा करत असता त्यावर दुसरे बलिष्ठ हत्ती चालून येऊन युद्ध करतात आणि आपल्या अंगबळाने त्यास ठार करतात. त्या हत्तीस मारून त्या सर्व हत्तींनी प्रबळ हत्ती असतो तो भोगतो. नाशाला मूळ कारण स्त्री अहिल्याच्या संबंधामुळेच गौतमाने इंद्राची विटंबना केली. भस्मासुराचाही नाश स्त्रीसंगतीनेच झाला. सुंदर अशा तिलोत्तमा स्त्रीला पाहून सुंद व उपसुंद हे सख्खे भाऊ खरे, पण स्त्रीच्या अभिलाषाने क्रोध खळवळून ते आपले नाते पार विसरले आणि रणांगणामध्ये सिंहविहाराने दोघेही एकमेकांच्या प्रहारांनी गतप्राण झाले. शेवटी स्त्रीभोगही अंतरला. स्त्री हे मरणाचे मूळ हे ध्यानात ठेव. अशीच पूर्वकल्पनातील एक कथा आहे. अवतारी श्रीकृष्ण नांदत असता त्याने शिशुपालाला सर्वस्वी ताप देऊन कांता हिरावून नेली. तात्पर्य, देव काय, मनुष्य काय आणि पशु काय यांच्या नाशाला मूळ एक स्त्रीसंगती. तिच्याच संगतीने गृहावर आसक्ती उत्पन्न होते. कलह होण्याला स्त्री हे कारण असते. ग्राम्य स्त्रियांच्या संगती जाणे म्हणजे तर मरणाच्या दारीत जाणे होय. याकरता मरण आले तरी ग्राम्य स्त्री समागम करू नये. आता वेश्येचा समागम केला असता विशेष नाश होतो आणि स्वपत्नीशी निरंतर रथ केले असता बाधकता नाही असे मात्र समजू नको. कारण एकसारखे स्त्रीसेवन केले असता काम जोरावतो आणि उन्मत्त कामाने सर्वस्वी अधपातच होतो. तात्पर्य, स्त्री समागम म्हणजे इतका भयंकर आहे, चुकून संग घडला तरीसुद्धा तो नरकात नेऊन घालील. नरकामध्ये घालील ही गोष्ट अगदी निश्चित. तिकडे उद्धाराची गोष्ट कशाला? ग्राम्य स्त्रिया तर पहा अगदी नरकरूपच आहेत. एक स्त्री आणि दुसरा अर्थ द्रव्य हेच ह्या लोकातले भयंकर अनर्थ आहेत. याच योगाने आपला खरा स्वार्थ आत्मप्राप्ती दूरच राहिली, पण अखेर प्राणघात मात्र होतो. हीन कपाळी मनुष्य आपणही खात नाही, धर्मही करीत नाही आणि घरच्यासही खाऊ देत नाही. मधमाशीप्रमाणे कष्ट करून साठा करीत असतो. मधमाशा मोठ्या सायासाने मोहोळ बांधतात आणि आत मध डबडबलेला असतो. तो पाहून जगाची नजर कोणत्या उपायाने ते घ्यावे म्हणून पाहत असते. मग झाडेझुडे, अरडी दरडी इत्यादी न जुमानता जागच्या जागी जग त्यांना झोडून काढते. अशा रीतीने ते मध काढणारे लोक मधाच्या कावडी भरतात व श्रीमंत लोक त्याची गोडी घेतात. माशा बिचाऱ्या मध खात नाही. बरे जे काढतात त्यांचे हात मधाने लडबिडतात आणि श्रीमंत म्हणजे ज्यांना लक्ष्मीपती प्रसन्न असतो ते त्याचा स्वाद लुटतात. त्याचप्रमाणे कृपणकाची संपत्ती यक्षासारखी होय. ना दान न धर्मसंरक्षण. चोर मारहाण करून ती लुटत नेतात आणि चोरांनाही शासन करून राजा घेऊन जातो. जे कष्ट करून संग्रह करतात त्यांना त्याचा उपभोग घडत नाही. त्यांचे तिसऱ्याशीच धन होते. तेव्हा दैवगती विचित्र हेच खरे. गृहस्थ मोठा सायासाने अन्न तयार करवतो, तेच संन्यासी काही कष्ट न करता आयते खाऊन जातो. या अर्थी दैव हेच प्रमाण ठरते. म्हणून जो दैवाच्या अधीन होऊन राहतो तो संग्रहाची लालसा धरत नाही. तेथे देवच सहाय्य असते. उगाच कृपणपणा करीतात. यातायातीने द्रव्य संपादन करून प्रपंचाचे साहित्य अशा नाना वस्तू जमवून गृहस्थ आपल्या भोगांसाठी हौसेने त्याचे एक पाक तयार करवितो. तो आयत्या वेळेस एखादा अन्नार्थी ब्रह्मचारी किंवा संन्यासी येथे अतिथी म्हणून आला असता तो त्या गृहस्थाच्या आधी पाक ग्रहण करून जातो. गृहस्थासमी त्याच्या तोंडाकडे पाहत राहतो. ज्याप्रमाणे मोहळावरील माशांना पिटाळून लावून मध लुटणारा मध पितो, त्याचप्रमाणे गृहस्थाची स्थिती होते. सिद्ध झालेला पाक संन्यासी खाऊन जातात. वेळेस संन्यासी विन्मुख गेला तर सर्व पुण्ये लयास जातात. यथाकाळी अतिथी आल्यास तो सर्वतोपरी धर्माचे रक्षण करीतात. अर्थसंग्रहामध्ये काय दोष असतो तो मी तुला तत्वतः सांगितला. मृगास निखालस गुरु केला तोही वृत्तांत श्रवण कर.
ग्राम्य लोकांच्या गोष्टी किंवा ग्राम्य स्त्रियांची गाणी जो आवडीने ऐकतो त्याला निश्चय करून बंधन घडते. दिव्याकडे एकसारखे पाहत असताना घंटानादाने मृग बिचारा वेडापिसा होऊन समोरचे पाहिनासा होतो आणि सर्व थैव्य फासात अडकतो. वेश्यांचे गाणे ऐकून कोणाचे चित्त मोह पावत नाही. मृगाप्रमाणे स्वार्थाने निखालस मोहित होऊन पडतो त्याला तपस्व्याचा मुकुटमणी म्हणतात. ज्याची व स्त्रियांची पूर्वी कधी भेट किंवा गोष्टही झाली नाही तो ऋतुशृंग एकदम श्रीगीतामुळे भुलून गेला. वीणेच्या तारेतून निघालेला मधुर झणत्कार, कलावंतिनीचे गायन व नाच हे पाहून गळ्यास दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे पुरुष वश होतात. तो तपस्व्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ तपस्वी हरिणीच्या पोटी जन्मास आलेला, ज्याला स्त्रियांचे दर्शन किंवा भाषण ठाऊक नव्हते. स्त्रियांना ज्याने पाहिलेही नाही तो ऋष्यशृंग श्रीदर्शनाबरोबर त्यांना तत्काल वश झाला. तो स्त्रियांच्या मागोमाग धावला व त्यांच्या शब्दाप्रमाणे वागू लागला. गारुड्यांचे माकड जसे नाचते त्याप्रमाणे स्त्रियासंगती तो नाचू लागला. तरुणींच्या दर्शनाने वेडापिसा झाला. त्यांच्या चित्तात विवेक कसा तो राहिलाच नाही. तपाचे सायास विसरून गेला. पिता विभंडक यासही विसरला. ब्रह्मचर्याचा संकल्पही विसरला आणि स्त्रियांच्या अनुरोधाने नाचू लागला. स्त्रियांच्या उपसर्गा एवढा उपसर्ग संसारात दुसरा कोणताही नाही. छे, स्त्रियांनी विनोदही कामाचा नाही. सर्वासच स्त्रीसंग दुःखकारक आहे. ग्राम्य गाणी बिलकुल ऐकू नयेत, अगदी वर्ज्य करावी. खरोखर गोष्ट ही आहे की जेथे हरिकीर्तन असेल तेथेच भक्तिगीत मात्र परमार्थ दृष्टीने श्रवण करावे. रामनाम ज्यातून वगळले आहे अशा प्रकारच्या ग्राम्य पुरुषांनी गायलेल्या गीतास